स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आजची ट्रिप आहे गणेशपुरी। आपण विरारला उतरून गणेशपुरीला जाणार आहोत। कसं जायचं, ट्रेननी कसं जायचं, तिकडून विरारला उतरून पुढे कसं जायचं हे आपण आता बघणार आहोत। किती खर्च येतो। तर आपण चाललो आहे स्टेशनला। आमच्या घरापासून वॉकिंग स्टेशन आहे चिंचपोकळी। तिकडून आपण दादरला उतरून फास्ट लोकल पकडून विरारला जाणार आहोत। तर गणेशपुरीला जायचं कसं, खर्च किती येतो, तर आपण कुठे थांबणार आहोत हे सगळं बघणार आहोत। तर चला मग। तर आपण गणेशपुरीला चाललो आहोत नित्यानंद महाराजांच्या मंदिरामध्ये। तर आता आम्ही आलो आहोत चिंचपोकळी स्टेशनच्या ब्रिजवर। तिकीट काउंटरला जाऊन तिकीट काढणार। तर एका पर पर्सन माणसाची तिकीट होती 20 रुपये। चिंचपोकळी ते वसई रोड व्हाया दादर। तर जसे आम्ही प्लॅटफॉर्मला पोचलो तर ट्रेन पण आली प्लॅटफॉर्मला, त्यामुळे आमचा बराचसा टाईम वाचला। तर आपण आता चेंज करणार आहोत ट्रेन दादरवरून। दादरला उतरून वेस्टर्न लाईनला जाणार आणि तिकडून विरारची लोकल आपण पकडणार आहोत। आपल्याला दादरला उतरायचं आहे। चला तर मग पटकन ट्रेनमध्ये चढतो। हां, तर या प्रवासाची जी काय माहिती आहे, जो काय खर्च झालेला आहे, तो मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आम्ही पोचलो आहोत दादर स्टेशनला। जो मधला ब्रिज आहे मोठा, या ब्रिजवरनं आपण जाणार आहोत वेस्टर्नला 3 नंबर प्लॅटफॉर्मला, जिथून आपल्याला फास्ट लोकल मिळेल। आय होप की आपल्याला ट्रेनमध्ये गर्दी मिळणार नाही। तर नेमकी विरार फास्ट लोकल लागली होती, तर आपण जाऊया पटकन ट्रेन पकडायला। तर ट्रेन थांबली वसई रोड स्टेशनला। आम्ही सुद्धा उतरलो वसई रोडला। चालत चालत आलो स्टेशनच्या बाहेर। तर स्टेशनच्या जसं बाहेर आलो तिथं लागूनच एसटी असतात ज्या गणेशपुरीला जातात। आमचं नशीब एवढं चांगलं की नेमकी एसटी लागली होती आल्या आल्या। तर ही एसटी होती अंबाडीला जाणारी। तर पटापटा आम्ही एसटीमध्ये चढलो। नुकतीच एसटी आता निघत पण होती। तर एसटीची तिकीट आहे वसई रोड ते गणेशपुरी प्रत्येकी 45 रुपये। तर आमच्या 4 फुल तिकिटी आणि मुलाची एक हाफ तिकीट। तर वसई रोड ते गणेशपुरी हे अंतर आहे जवळपास 30 किलोमीटर। म्हणजे लगभग एसटीने लागणार आपल्याला पाऊण तास। आणि त्यातल्या त्यात रस्त्याची हालत तर खूपच खराब आहे। त्यात एसटीने जायचं म्हटलं की गाडी खिळखिळे होतात। तर हा जो प्रवास आहे तो तुम्हाला मी दाखवतो फास्ट फॉरवर्डमध्ये, जेणेकरून तुम्हालाही कंटाळा नाही येणार। तर गणेशपुरी येता येता पूर्ण एसटी लगभग रिकामी झाली होती। आम्हीच फक्त 4-5 जण राहिलो होतो। तर जसं गणेशपुरीमध्ये एंट्री केली, बरीचशी मंदिरं दिसायला सुरुवात होतात। आणि खूप छान मंदिर आहे आणि मोठी मंदिर आहे।
आणि आतले जे रोड आहेत जे गणेशपुरीला आतमध्ये रोड जातो, हे चांगले रोड हे कॉन्क्रीटचे बनवलेले आहेत. तर एस टी आली गणेशपुरी एस टी स्टँडला. छोटंसं एस टी स्टँड आहे, 2-3 एस टी असतात फक्त उभ्या. तर गणेशपुरी एस टी स्टँडला उतरलो तर इथून चौकशी केली तर असं समजलं की गणेशपुरी एस टी स्टँड ते मंदिर हे 5 मिनिटाचा रस्ता आहे चालत जाणं. तर एस टी स्टँडला लागूनच रिक्षा स्टँड आहे. रिक्षावाल्यांना विचारून मतलब नव्हता काहीच, तर आम्ही निघालो सगळे चालत चालत मंदिराजवळ. तर चालत जात असताना असं बघण्यात आलं की इथे खूप सारे लॉज आहेत. कोणाचा होमस्टे आहे, कोणाचे प्रायव्हेट हॉटेल्स आहेत. तर आम्ही ती बाकी चौकशी काही न करता मुंबईवरनं निघालो. त्याच वेळेला चौकशी केली होती की मंदिराचे पण रूम्स आहेत जे ते लोक रेंटनी देतात, आणि ह्यांचा रेंट चालू होतो हा 250 रुपयापासून. ते एका खोलीमध्ये फक्त 2 जण ते 3 जण जास्तीत जास्त स्टे करू शकतात. ते काय एक्स्ट्रा बेड, एक्स्ट्रा गाद्या काहीच देत नाहीत. तर मंदिरामध्येच त्यांचं ऑफिस आहे. तर आतमध्ये तर मोबाईल कॅमेरा अलाउड नव्हते, त्यामुळे आतलं काही दाखवता नाही आलं. हा मंदिराच्या बाहेरचा लगभग परिसर आहे. तर आम्ही गेलो आतमध्ये ऑफिसमध्ये रूम बुक करायला. तर रूम बुक केला आम्ही 2. एका रूमचं रेंट होतं 250 रुपये आणि डिपॉझिट होतं 500 रुपये. आणि मंदिराजवळच यांचे 2-3 असे बिल्डिंग्स आहेत की ज्या हॉटेल्स म्हणून ते रेंटनी देतात. तर आम्ही चालत चालत निघालो त्यांच्या रूम्सवर. तर आता आतमध्ये गेल्यावर बघूया रूम कशा आहेत. तर रूमजवळ पोचलो. ह्या बिल्डिंगचं नाव होतं नित्यानंद कृपा. आमचा रूम होता फर्स्ट फ्लोअरवर. वॉचमॅन बघितला तर जवळपास कोण नव्हतं. रूममध्ये गेलो तर आम्हाला बसला शॉक म्हणजे की रूमची अवस्था खूपच डेंजर होती, की ज्यांचा नाईलाज आहे म्हणून ते लोक हा रूम घेऊ शकतात, पण आम्ही नाही घेतला. तर रात्रीचे वाजले आहेत 8. 8ची एक आरती असते नित्यानंद महाराजांच्या मंदिरामध्ये, ते आपण घेणार आहोत. त्याआधी आपण गरम पाण्याचे जे कुंड आहेत त्यामध्ये आपण पहिले आंघोळ करणार आहोत. ह्यांच्या 3 आरती असतात, एक रात्रीची 8ची, पहाटे 6ची आणि दुपारी 12ची. तर सगळ्यात आधी आपण कुंडामध्ये आंघोळ करूया गरम पाण्यामध्ये, आणि त्यानंतर मंदिरामध्ये जाऊया आरतीसाठी. तर मी, पप्पा आणि ईशानने आंघोळ केली. आत्ताच आपण नित्यानंद महाराजांची 8 वाजताची आरती घेतलेली आहे. इथे बरेच संख्येने लोक येतात. साऊथ इंडियन भरपूर लोक येतात. त्याचप्रमाणे विदेशातलेही लोक भरपूर येतात. फॉरेनर मला भरपूर बघायला भेटलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. फॉरेनर लोकांचाही जास्त इथे वावर असतो.
तर हे आहे नित्यानंद महाराजांच्या मंदिराचं अन्नपूर्णा प्रसादालय. हे सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं. आम्ही पण संध्याकाळची 8ची आरती झाल्यानंतर इथे जेवलो होतो आणि इकडची राईस प्लेट फक्त इथे मिळते आणि त्याची किंमत आहे फक्त 40 रुपये. जेवणही खूप सुंदर असतं. आता जे आम्ही ताट मागवलेलं आहे ते तुम्ही बघा. म्हणून तर 2 थाळ्या मागवल्या फक्त. एक रिकामं ताट देता का विचारा. इथं नित्यानंद स्वामींचा अन्नछत्र आहे. तिकडे बघा 40 रुपयामध्ये राईस प्लेट मिळते की एक जणांचं भरपूर पोट भरू शकतं. आम्ही 2 घेतलेले आहेत. दोघांमध्ये आम्ही 4 जण खाणार. सर्विस यांची चांगली आहे. जेवण दिसायला पण चांगलं दिसतंय. टेस्ट करून बघू पण कसं आहे. सकाळी 6 वाजता उठून एक आरती घेतली. त्यानंतर कडकडून लागली होती भूक. उपमा घेतला, पोहे घेतले, मेंदूवडा आणि इडली सांबार घेतला. हे खाल्ल्यानंतर आपण घेतली कॉफी. कॉफी होती मात्र 10 रुपये आणि खूप चांगली होती. तर कॉफी पिऊन झाल्याने आम्ही गेलो नित्यानंद महाराजांचे जे शिष्य होते शालिग्राम महाराज त्यांच्या समाधीजवळ. तर असं समजलं होतं की नित्यानंद महाराजांचे जे शिष्य होते शालिग्राम महाराज, त्यांचं पूर्ण नाव होतं श्री सद्गुरू दयानंद शालिग्राम. तर ह्यांनी नित्यानंद महाराजांच्या आधीच समाधी घेतली होती. तर आम्ही आलो त्यांच्या समाधीजवळ. आपण आतून सुद्धा बघूयात त्यांची समाधी कशी आहे आणि ते कसे दिसत होते. तर हे आहेत नित्यानंद महाराजांचे शिष्य शालिग्राम महाराज. इथे जी रूम बघताय तुम्ही, इथेच शालिग्राम महाराज राहत होते. तर हे असे दिसतात शालिग्राम महाराज. ह्या त्यांच्या पादुका आहेत. तर त्यांनी समाधी घेतली 27/4/1961 साली. तर ही आहे शालिग्राम महाराजांची समाधी. जसं आम्ही मंदिराच्या बाहेर आलो समाधीजवळून, तर बाहेरच आम्हाला एक रेल्वेचा डबा दिसला. म्हटलं इथं रेल्वे स्टेशन नाही, काही नाही, इथं रेल्वेचा डबा आला कसा. तर नंतर माहिती घेतली तेव्हा समजलं की जेव्हा नित्यानंद महाराज कर्नाटकमधनं येत होते तेव्हा त्यांच्याकडे 1ही रुपया नव्हता. तर ते ह्या डब्यातनं आले होते आणि इंडियन रेल्वेने हा एक सिंगल डबा हा ह्या गणेशपुरी इथल्या नित्यानंद महाराजांच्या मंदिराला भेट दिलेला आहे.
नंतर आम्ही गेलो नित्यानंद महाराज ज्या घरामध्ये राहत होते त्या घरामध्ये. हे जे समोर तुम्ही बघताय इथेच नित्यानंद महाराज झोपत होते. बाकीचं काही मला दाखवता आलं नाही कारण परमिशन नव्हती त्यामुळे. तर इथेच आपला व्हिडिओ संपत आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.